नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। बीड जिल्हा परिषदेच्या समोर गेल्या 10 दिवसापासून एक शिक्षिका आमरण उपोषणासाठी बसलेल्या असून कुटुंबासह इच्छा मरणाची परवानगी त्या मागत आहे। परंतु त्यांच्यावर अशा प्रकारे इच्छा मरणाची मागणी करण्याची वेळ का आली याबाबत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। अस्सलाम वालेकुम, हमारा नाम नाजिया बेगम है। माझं नाव नाजिया बेगम आहे। आपण नेमकं कुठल्या शाळेवर काम करत आहात? मी फातिमा उर्दू माध्यमिक शाळा गांधीनगर अंबेजोगाई येथे काम करत आहे। तुमच्यावर इच्छा मरणाची मागणी करण्याची वेळ का आली? काय पार्श्वभूमी याची पाठीमागे? आम्ही 2007 मध्ये आमची जॉईनिंग झाली होती और 2019 मध्ये आम्हाला विनाकारण तोंडीने ओरली टर्मिनेट केले होते। आम्ही स्कूल ट्रिब्युनलमध्ये आमचे ॲप्लिकेशन दाखल केली आणि 2025 मध्ये आमच्याकडे निकाल लागला। ते निकाल घेऊन आम्ही जॉईनिंगसाठी शाळेला गेले, पण शाळा व्यवस्थापनाने आमची जॉईनिंग करून घेतली नाही, म्हणून आम्ही शिक्षण अधिकारीकडे आत्मदहनचा लेटर दिला आणि मॅडम्सच्या वतीने आमची जॉईनिंग BO आणि विस्तार अधिकारी चांद पठाण मॅडम यांनी शाळेत 7/10/2025 रोजी केली। आता 6 महिने झाले, आम्हाला आश्वासन दिले होते की आमची महिन्याभराहून या महिना 2 महिन्यात आपली पगार चालू होणार म्हणून। 6 महिने झाले, पगार तर चालू झाली नाही, पण ते आम्हाला आहे ना शाळेत एक विनाकारण मानसिक त्रास जास्त देत होता, म्हणून आम्ही इथे येऊन मागणी केली की आम्हाला आहे तो आमरण उपोषणासाठी बसले आणि मरण्याची मागणी केली। जे ज्या शाळेत नोकरी करतायस ती माध्यमिक शाळा आहे, तर त्या माध्यमिक शाळेचे जे संस्थाचालक आहेत त्या संस्थाचालकांचं काय म्हणणं आहे याबद्दल? ते म्हणतात की आमची जी शालार्थ ID आहे ते काढण्यासाठी आहेत ते जो शासन आहे यांनी शिक्षण अधिकारी वगैरे ते आम्हाला 4 लाखाची मागणी करत आहे। अगर तुम्ही 4 लाख नाही दिले तर तुमची शालार्थ ID काढणार नाही और तुम्ही असेही रिटायर होईपर्यंत फ्रीमध्ये नोकरी करा हे म्हणतात। म्हणजे संस्थाचालकाने तुम्हाला सांगितलं की शिक्षण अधिकाऱ्याने आम्हाला 4 लाखाची मागणी केली? संस्थाचालकच्या वतीने मुख्याध्यापक हे म्हणतात की संस्थाचालक असे म्हणतात की शालार्थ IDसाठी 4 लाखाची गरज आहे आणि हे 4 लाख आहे तर ते शिक्षण अधिकारीच्या लोक मागतात। म्हणजे त्यांना देण्यासाठी तुम्हाला मुख्याध्यापकाने 4 लाख मागितले, तर तुम्ही काय म्हणालात मग? आम्ही त्यांना काय म्हटले नाही की आमच्याकडे इतके पैसे आहे नाही देण्यासाठी, आणि ते 4 लाखाच्या ऐवजी आमच्या पगारातून 10% महिन्याचे कपात पण ही मागतात आमची रिटायरमेंट होईपर्यंत। तर आम्ही ऑलरेडी त्यांना जी रक्कम होती ती रक्कम ऑलरेडी त्यांना दिली आहे। आता आमच्याकडे इतकी आमची परिस्थिती इतकी नाही आहे 4 लाख द्यायची। एकंदरीत प्रशासनकडे आले आणि आम्ही CO साहेबाला, शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग, SP, पोलीस स्टेशन, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना आम्ही हे निवेदन दिले की आमच्याकडे होऊन 4 लाखाची मागणी करत आहे और आमची परिस्थिती अशी नाही और ह्या कारणी आम्हाला तो मृत्यू स्वीकारण्याची आम्हाला परवानगी द्या। एकंदरीत आपण उल्लेख केला की कोर्टामध्ये देखील आपण गेलो, कोर्टाने जॉईन करून घेण्याचे आदेश दिले होते, तरीसुद्धा आपल्याला जॉईन करून घेण्यात नाही। कोर्टात गेले 6 वर्ष लागले, नंतर आमच्याकडे निकाल 2 तारीखला आमच्याकडे 23 तारीखला निकाल 23 मार्च निकाल झाला, लेकिन ऑर्डर आम्हाला 2 तारीखला पाठविले मिळाले, 2 ऑगस्टमध्ये मिळाले। आम्ही जॉईनिंगला गेले, पण 2 महिने झाले तरी त्यांनी आमची जॉईनिंग करून घेतली नाही। त्यानंतर आम्ही शिक्षण विभागाला आत्मदहनचा लेटर दिला, म्हणून आमची जॉईनिंग शिक्षण विभागाकडून झाली। मग आता काय प्रॉब्लेम? जॉईनिंग झालेली म्हणताय ना? जॉईनिंग झाली आहे, 6 महिने माझी नोकरीला झाले आहे, पण आता ते मला शाळेत फार त्रास देतात आहे, मेंटली टॉर्चर करत आहे। मुलांना सांगतात की तुम्ही पिरियड करू नका, ती शिक्षा द्यायला आली तर तुम्ही धांगल करा, त्याचं होमवर्क करू नका, फेअरवर्क करू नका, ती काही त्याचे नजदीकी त्यांच्याशी बढू नका, ते पोलिसात तुम्हाला घेऊन जाईन
असा मुलांना ते असं म्हणतात. नेमकं कोण त्रास देतं, संस्थाचालक, मुख्याध्यापक की आणखीन तिसरंच कोणी आहे? सर संस्थाचालक तर नाही, मग मुख्याध्यापकांच्या वतीने थ्रोने ते जो शाळेत ज्यांनी घेतली आहे ते आम्हाला त्रास देत आहेत. म्हणजे शाळा विकलेली आहेत आणि ज्यांनी विकत घेतली ते तुम्हाला त्रास देतात. नेमका काय त्रास देतात ते? शाळा विकली आहे तर ते त्रास देतात. आता त्यांनी आमच्या विरुद्ध कमिटी बसविली आहे. 8 दिवसात ते काय करतात की जे कागदे आम्ही ऑलरेडी कोर्टात दाखल केले आहे, कोर्टाने त्या कागदाची छानबीन करूनही आमच्याकडे त्यांनी ते आदेश दिला आहे, निकाल दिला आहे. आता ते काय करताय, ती शाळेत आहे तर मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये त्यांच्या कोट लागती आहे हर आठवड्यात, आणि ते कागद निकालून आमच्याकडे त्याची पुष्टी करतात, प्रश्नोत्तर करतात. ये खोटा आहे, ये खरा आहे, ह्याच्यावर साईन करा, त्याच्यावर साईन करा, असा आम्हाला त्रास देतात. कोर्टाने सर्व कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे, कोर्टाने आदेश दिलेले आहेत. मग कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होऊ शकतं ना याच्यामध्ये? तुम्ही कोर्टाकडे परत का गेला नाही? सर आता 6 वर्ष कोर्टातूनही जाऊन आले. आता 3 महिन्याची त्याची होती टायमिंग होती, म्हणून आमची जॉईनिंग होली तर आम्ही नोकरी करण्यासाठी गेले होते. आता ते आम्हाला असा त्रास देणार आहे हे आम्हाला माहीत नव्हते, पण आम्ही 6 महिने त्यांचा त्रास सहन केले. पण आता त्याचा त्रास सहन नाही होता, म्हणून आम्ही शिक्षण विभागाकडे आले की आमच्या काहीतरी आपण करा म्हणून. या ठिकाणी उपोषणाला बसलात ते आज कितवा दिवस? आज आमचा 10वा दिवस आहे. रात्रंदिन आम्ही इथंच बसतात. आता ह्या पावसात ह्यापुढे तर असा पाऊस झाला होता तर मी ते झाडाखालीही बसले होते. निश्चित. मग काही वरिष्ठांकडून काही कुणी त्यांचा प्रतिनिधी वगैरे काही तुम्हाला चर्चा करण्यासाठी कोणी आलेलं होतं का? कोणी नाही आले होते आतापर्यंत. कोई वरिष्ठ नाही आले, कोई शासनचे कार्यकारी नाही आले का, कोई नाही. फक्त ते रिपोर्टर माणसं आणि संघटनाचे लोक आहे तेही येऊन आमचे प्रोत्साहन वाढत होते. तर आता नेमकं काय आणखी काय मागणी असणार तुमची प्रशासनाकडे? माझी मागणी हेच आहे की माझी शालाटाडी मला द्या, त्याची कोर्ट शालाटाडी जे काय आहे ते, आणि माझी पगार मला द्या, इतकाही माझी मागणी आहे. ते दिले मी संतुष्ट झाले की मी आपला उपोषण सोडणार, उपोषण मागे घेणार. परंतु जर का समजा आपल्या या मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? मी उपोषण जारी राखणार. उपोषणातून ती माहीत सोडणार नाही मी. नाही, आपण जे निवेदनावर उल्लेख केलेला आहे की आम्हाला इच्छा मरणाची मागणी द्या, याबाबत तर त्याला आम्हाला दिले परमिशन तर मी सहकुटुंब आहे तो मृत्यू स्वीकारी. सहकुटुंब इथं म्हणजे या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये. तर या जिल्हा परिषदेचे जे CEO आहेत जितीन रहमान सर, त्यांच्याकडून तुम्हाला काही याबद्दल काही आश्वासन किंवा याबद्दल कोणी प्रतिनिधी वगैरे काही पाठवलेलं नाही, काही चर्चा वगैरे झाली नाही? CEO साहेबांनी आमच्याची भेट केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की 2 दिवसाच्या आत मी ते प्रस्ताव आणून देईन. और मी स्वतः आहे तर तुमची कशाला ताडी करणार. मी त्यांना सांगितले की सर मला त्याची एक इन्व्हर्ट द्या, और अगर शिक्षण विभाग अगर नाही करत आहे तर मी स्वतः जाऊन मी हे तो ते दाखल करते. तर त्यांनी म्हटले की मी माझा पण एक माणूस आहे तर आपल्या सोबत पाठवी. शिक्षण विभागाला एक माणूस पाठवून आणि उपसंचालक कार्यालयामध्ये मी माझा माणूस पाठवून आणि शालार्थाडीचं काम करून देईल. पर्सनली त्यांनी आम्हाला सांगितले. हे कधी करू अशा प्रकारच्या आश्वासन? कधी? ती आताच 3 वाजता त्यांची आमची भेट झाली आणि त्यांनी हे म्हणाले आणि सरांनी हे पण म्हणाले की काल 5 वाजता आपला काम होणार असे काल म्हणजे उद्या 5 वाजता. जर समजा तुमची ही मागणी मान्य नाही झाली तर तुम्ही तुमच्या या इच्छा मरणाच्या मागणीवर ठाम आहात. याला जबाबदार कुणाला धरला शेवटी तुम्ही? हे जितके ज्यांना मी लेटर देऊन निवेदन देऊन त्यांची आवक घेतली आहे, रिसिप्ट घेतली आहे आणि ते सगळं प्रशासन माझ्या
त्याचा जबाबदार राहणार. आणि तुमची शाळा मुख्याध्यापक वगैरे याच्यात काय तुम्हाला जो त्रास देण्यामध्ये रोल आहे शाळेचा प्रशासन? संस्था चालक, हां शाळा ज्यांनी विक्री घेतलेली आहे ते हां आणि मुख्याध्यापक हे प्रमुख राहणार. माझ्या जो काही होणार त्यांचे ते प्रमुख राहणार आहे. निश्चितच या ठिकाणी या ज्या शिक्षिका आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर का माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी माझ्या इच्छामरणाच्या मागणीवर ठाम असून या ठिकाणी जर का माझ्या कुटुंबासह मला इच्छामरणाचं आंदोलन करावं लागलं तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे शाळेचा मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि प्रशासन असणार आहे. याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार आत्माराम मोहावळ सर. आपण संघटनेचं काय मत आहे या आंदोलनाबाबत ते जाणून घ्या. सर नमस्कार. नमस्कार. तर या ठिकाणी ज्या शिक्षिका बसलेल्या आहेत उपोषणाला, तर या शिक्षिकेचं जे आंदोलन आहे इच्छा मरणाची त्याबाबत आपल्या संघटनेची काय भूमिका? खरं पाहिलं तर गेले 2007पासून या आमच्या भगिनी विनाअनुदानित तत्वावर काम करत असताना 20% अनुदानावर पात्र झालेल्या असताना देखील अद्याप त्यांना हक्काचं वेतन मिळालेलं नाही. या संदर्भात त्या वारंवार उपोषण करत आहेत आणि या उपोषणाला आमच्या संघटनेने पाठिंबा दिलेला आहे. आणि तातडीनं जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं एक मोठं आंदोलन उभारणार असल्याचं आत्ताच मी आमचे खंडेरावजी जगदाळे साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनीसुद्धा या आमच्या भगिनीला मोठा दिलासा दिलेला आहे. आणि लवकरच हा प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही महाराष्ट्रभर एक तीव्र आंदोलन उभा करू आणि आमच्या भगिनीला न्याय मिळवून देऊ असं आमची याबाबतची भूमिका स्पष्ट करत आहोत. निश्चितच. तर महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समिती संघटनेने या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि जर का 2 दिवसात हा प्रश्न निकाली नाही निघाला तर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलेला आहे.